महाज्योती योजनेमधून ओबीसीच्या मुलामुलींसाठी, मागासवर्गीयांच्या मुलामुलींसाठी अनेक योजना राबवल्या जातात। त्याच्यातली एक ही पायलट ला बनवण्याचं ट्रेनिंगचं एक योजना राबवली जाते। नागपूरला या मुलांचा थेरिकल अभ्यास झाला, पण प्रॅक्टिकलसाठी जेव्हा गेली तर त्या ठिकाणी एअरपोर्टचं काम चालू असल्यामुळे आणि ते अनेक महिन्यापासून चालू असल्यामुळे त्यांचं प्रॅक्टिकल करायला अडचण निर्माण झालेली आहे। गेल्या 5 महिन्यापासून यांना कुठली ट्रेनिंग दिलं जात नाही। यांना मिनिमम 200 तास फ्लाइंग केल्याशिवाय लायसन्स मिळत नाही आणि तिथूनच मग यांच्या भविष्याचा मार्ग खुलतो। आज अशी परिस्थिती आहे की यांचं भविष्य अंधकारमयाला दिसायला लागलं आणि म्हणून या मुलांनी गेल्या 5 महिन्यापासून आमचं सरकार ऐकत नाही आणि म्हणून हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आणि या ठिकाणी अन्नविना पाण्याविना हे आंदोलन या ठिकाणी चालू आहे। गेल्या 3 दिवसापासून हे आंदोलन इथं चालू आहे। अनेक मुलींची तब्येत या ठिकाणी खराब झालेली आपण पाहतोय आणि माहिती मिळाली म्हणून इथं आलो। आता राज्याचे मंत्री विभागाचे राज्याचे प्रधान सचिव बोललो ते उद्या संध्याकाळपर्यंत याच्यातला मार्ग काढून देऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे। गोंदियामध्ये या मुलांना आणि मुलींना तिथल्या फ्लाइंग क्लबच्या माध्यमातून आम्ही ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न करू आणि उद्या संध्याकाळपर्यंत याच्यातला निर्णय घेऊ असं आश्वासन दिलेलं आहे। मला वाटतं की या मुलांच्या भविष्याशी खेळण्याचा अधिकार कोणालाच नाही आणि मला असं वाटतं की मी इथं राजकारण करायला आलो नाही। या मुला मुलींना न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे। सरकारने तातडीने दखल घ्यावी एवढीच सरकारला सूचना आहे।